आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री आले, आभार मानले आणि निघून गेले, पण तनपुरेंचा भगवा टायमिंग गेम कितपत यशस्वी? राजकारणात नवा ट्विस्ट. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची कालची सभा आणि तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांबरोबर निर्णायक बैठका या टायमिंगमुळे तनपुरेंच्या भाजप पक्षप्रवेशांच्या चर्चांना उधाण आलं होतं. तनपुरेंनीच या चर्चांची हवा मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी काढून घेतली. मुख्यमंत्र्यांनी सभेत तनपुरेंच्या निर्णयाचं कौतुक करत आभार मानले. तनपुरेंनी मात्र टायमिंग साधलं, पण ते कितपत जुळलं हे आगामी काळात मतदारसंघातील प्रलंबित कामं मुख्यमंत्र्यांकडून मार्गी लावल्यावरच दिसेल, असं राजकीय विश्लेषकांचं निरीक्षण आहे. भाजप उमेदवार यांच्या प्रचारात सांगता सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. त्याचवेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कार्यकर्त्यांबरोबर निर्णायक बैठकीचा धडाका लावला. यातून तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांना तनपुरे निवडणुकीपूर्वी मतदारसंघात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्वार झाल्याचा संदर्भ देण्यात आला. आपला हिंदुत्ववादी आमदार येतोय असं कॅम्पिंग करण्यात आलं. तनपुरेंच्या या कॅम्पिंगला यश देखील मिळालं. ते पाहून तनपुरेंनी पेहरावात बदल केला. गळ्यात भगवा पंचा आणि डोक्यावर भगवी टोपी चढवली. तनपुरेंच्या या पेहरावाला देखील जोरदार प्रतिसाद मिळाला. तनपुरेंना वाढता प्रतिसाद पाहून भाजप देखील धास्तावलं. तनपुरेंची भगवी वाटचाल पाहून, निवडणुकीचं भावनिक वातावरण पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष देखील सावध झाला. चर्चा करण्यापेक्षा तनपुरेंच्या हालचालींवर शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लक्ष ठेवणं पसंत केलं. वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिले. अर्ज भरण्याची तयारीत असतानाच तनपुरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि शिष्टाई यशस्वी झाली. तनपुरेंनी अर्ज भरणार नाहीत याची शरद पवार राष्ट्रवादीला अगोदरच चाहूल होती. त्यांनी 2 दिवस अगोदर गोविंद मोकाटे यांना हेरून ठेवलं होतं. गोविंद मोकाटे हे कर्डिले यांचे राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी. त्यांना शरद पवार गट राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस आणि तनपुरे यांचं ट्युनिंग जुळण्याबरोबर टायमिंग देखील साधण्यावर दोन्ही बाजूने भर देण्यात आला. विशेष करून यात तनपुरे आघाडीवर राहील. उमेदवारी न करण्याच्या निर्णयानंतर लगेचच तनपुरेंनी महाविकास आघाडी सोडलेली नाही, मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, 2029 साठी महाविकास आघाडीकडून रणसंग्रामाची तयारी सुरू आहे असे विधान केले. भाजपची तनपुरेंकडून पाठिंबा मिळण्यासाठी धडपड. तनपुरेंच्या या विधानानं भाजप आणखीनच अस्वस्थ झाला. तनपुरे यांचं नेमकं काय चाललंय यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू झाली. राहुरीतून मताधिक्य मिळाल्याशिवाय भाजपलाही निवडणूक सोपी नाही याचे गणित हेरून पुन्हा तनपुरेंशी जुळवून घेण्याची तयारी सुरू झाली. यातच भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तनपुरेंना पुन्हा भेटणार असल्याचं विधान केलं.